तोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रश्नांना त्यांच्या स्टुपिडिटीला आपल्याला बेअर करावं लागेल. या पण आजचं मॅनिप्युलेशन वॉज अ ग्रेट स्टेप. हो, विचार करायचं काम आपल्याला सोपवणार आहे आणि आपलं ऐकणारे इडियट्सच म्हणायचं ना. आपलं काम तर झालंय, पण हे एकमेकांची उघडपणे सरळ पुढे काय करतात ते चुपना लगा चेहरा पडेगा. अच्छा, मी मराठी बोलू शकतो पण वाचायला त्रास होतो. वो कितना भी घूमो यहाँ पे कितना भी डायनामिक्स यूज कर लो बट वो चिनअप तुम्हारा यू नो व्हाट इट्स अ फेयर प्रपोजल. वो भले तुम्हारे मुंह पे फेंक रहा है आ रहे हो तुम निकाल रहे हो मेबी इसके कोट से रुमाल निकाल रहे हो तुम मुंह पोछ रहे हो तुम्हारा. तर ती त्याला विचारते ना, म्हणजे ती त्याला म्हणते की हे बरोबर आहे, हे चांगलं. तर ती त्याला म्हणते की तो मॅडीला मिळवण्यासाठी काहीही करेल. वाय? त्याच्याकडे कितीतरी ऑप्शन्स आहेत अजून. एक्झॅक्टली. मग ते सगळं सो सेक्सी अँड शी इज सो इनटू इट दॅट ही वुड डू एनीथिंग टू गेट. तर बघू जरा दॅट वॉज द मेन थॉट. आल्या लक्षात. मग नाहीतर तो तिच्या मग एवढं का पडलं? लय मेकअप करत सोडून दे, जाऊ दे यार, नाही आ रहा है दिमाग फोड़ो इसके साथ. That's what I was saying. He was so into her. You are, but so into her. और ये होता है, अगर किसी को एक पर्टिकुलर लड़की इतनी पसंद आने लग रही है तो वो किसी भी लेवल तक जा सकता है और उसके पास पावर है, पैसा है, पोजीशन, तीनों चीजें उसके पास. बट ये बहुत वैलिड हो गया अभी. तो मैं यही सोच रहा था सुबह से कहाँ कट कर सकता हूँ. तो ये पूरा कट हो जाएगा. ये रख सकते हैं हम लोग बाद में. अभी के लिए ना तू ऍक्सेप्ट करणार असशील नाही तू झाला तर ती तयार आहे. ही सीधी 91% तयारी झाली वगैरे झाल्यानंतर हे ना, म्हणजे 9% चान्सेस आहेत. मला मॅडीशी बोलायला हवं, थँक्स डिअर जे आहे ना, तर तिथे द्या ना, पण म्हणजे 9% चान्सेस आहे. 12-13 9% चान्सेस शक्यता आहे. मला मॅडीशी बोलायला हवं, थँक्स डिअर. आणि तिथे ती जर स्पष्टपणे हे बोलली 9% चान्सेस वरती, कुठे गेलं तिचं 9% चान्सेस टू चेंज